हॅलो नमस्कार माझे 12वीचे मित्रांनो, मी डॉक्टर हार्दिक रायचनी आपल्या सर्वांचं टार्गेट अकॅडमीच्या वतीने ऑनलाईन सेशन मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलोय. टॉपिकचं नाव आहे एमसीक्यूज कसे करायचे. एमसीक्यूज हो, आपल्या नीट सीईटी जेईच्या जर्नी मधला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे एमसीक्यूज. कसे करायचे हे एमसीक्यूज आपण 11वी पासून 12वी पर्यंत येता आता 12वीचा ऑलमोस्ट शेवटचा टप्पा आहे. ह्या पॉइंट मध्ये एमसीक्यूज करताना आपण आपल्या पॅटर्न मध्ये काय चेंजेस करायला हवे जेणेकरून आपण कमी वेळात जास्तीत जास्त रिटेन करू शकाल हे बघणार आहोत. तर मित्रांनो, कधी पण एमसीक्यूज करताना एक लक्षात ठेवा, 10 ठिकाणाहून एमसीक्यूज करू नका. एकच स्टँडर्ड बुक घ्या. तुम्हाला जो ब्रँड पाहिजे तो ब्रँड घ्या. मार्केटमध्ये खूप सारे ब्रँड आहे, मी कोणतं नाव नाही घेऊ शकत, पण तुम्हालाही माहिती आहे मार्केटमधले फेमस ब्रँड्स कोणते. तुम्ही पर्सनली विचारलं तर तेव्हा सजेस्ट करेल, पण आतासाठी लक्षात ठेवा कोणते एक ब्रँड घ्या जे मी तुम्हाला इनडायरेक्टली सांगू शकतो की मार्केटमध्ये 37 इयर्स पीवायक्यू ची बुक येते. 1988 पासून तर 2024 पर्यंत क्वेश्चन पेपर्स असतात. 2-3 ब्रँड आहेत जे ही बुक प्रोव्हाइड करतात. तो कोणत्याही ब्रँडची बुक तुम्ही घेऊ शकता, कोणत्याही पब्लिकेशनची बुक तुम्ही घ्या आणि ती एकच बुक सॉल्व्ह करा. ती एकच बुकची एमसीक्यूज करा. नाही तर असं होऊन जाईल, चॅप्टर नंबर 1 या बुक मधून, चॅप्टर नंबर 2 त्या बुक मधून, काही होणार नाही. बोर्ड नंतर तुम्ही कन्फ्युज होऊन जाल आणि गिव्हअप करून द्याल. ही गोष्ट आपल्याला होऊ द्यायची नाही. एकच बुक फॉलो करा, सर्वात इम्पॉर्टंट. आता बुक फॉलो करताना एक लक्षात ठेवा की एमसीक्यू सॉल्व्ह करताना काय काय काळजी घ्यायची. आता फॉर एक्झाम्पल, एखाद्या चॅप्टर मध्ये चॅप्टर नंबर 1 मध्ये आहे 150 एमसीक्यूज. चॅप्टर नंबर 1 मध्ये आहे 150 क्वेश्चन्स. तुम्हाला वाटतं हे 150 चे 150 क्वेश्चन्स वेगवेगळ्या टाईपचे नाही. 150 पैकी किमान 30 क्वेश्चन सेम असणार आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा सॉल्व्ह करताना बेसिक पॅटर्न फॉलो करायचा आहे. क्वेश्चन वाचताना जो क्वेश्चन आपल्याला टफ जातोय, जिथे थोडं डोकं लावायची गरज पडली तिथं 4 मार्क करा. ज्या क्वेश्चन मध्ये आपल्याला वाटलं की अरे हा टफ जातोय, याचं एक्सप्लेनेशन आपण बघायला हवं, त्याला ई लिहून घ्या. आणि जो क्वेश्चन आपल्याला वाटतो की अरे हा तर रिपीट आहे, हा आपल्याला झालेला आहे, हा रात्री झोपेत विचारलं तरी येईल, त्याला काहीच मार्क करू नका. 4 मार्क म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन. ई म्हणजे रीड एक्सप्लेनेशन. आणि डॅश म्हणजे तुम्ही तिथे काहीच मार्क नका करू. इथे डॅश म्हणजे काय करणार आहे तुम्ही, नो नीड टू रिवाइज. नो नीड टू रिवाइज म्हणजे हा क्वेश्चन तुमचा झालेला आहे, हा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत विचारला तरी येणारच आहे. तर मित्रांनो, क्वेश्चन्स करताना हा पॅटर्न फॉलो करा. एक सेकंड, हा पॅटर्न फॉलो केल्याने काय होणार आहे, तुमचे 150 क्वेश्चनची जी लिस्ट आहे ना, ते किमान 120 क्वेश्चन वर येऊन जाईल. ती किती वर येणार आहे, 120 क्वेश्चन वर. मग हे 120 क्वेश्चन पैकी काही राहील तुमचे 4 मार्क वाले, काही राहील एक्सप्लेनेशन वाले. जेव्हा सेकंड टाइम तुम्ही रिवाइज कराल, तुम्हाला सेकंड टाइम पर्यंत हे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ना, हे पण लर्न होऊन जातील. हे पण नंतर रिवाइज करायची गरज राहणार नाही. म्हणजे हा 4 मार्क कन्वर्ट होऊन जाईल डॅश मध्ये. जे एक्सप्लेनेशन वाले जे काही क्वेश्चन राहील ते तुमचं एक्सप्लेनेशन इतकं भारी लर्न होऊन जाईल की हे पण तुमचे 4 मार्क पर्यंत येऊन जाईल. असं करता करता सेकंड डिव्हिजन पर्यंत हे 120 क्वेश्चन तुमचे 90 ते 100 क्वेश्चन वर येऊन जाईल. तर भलेही एखाद्या चॅप्टर मध्ये बुक मध्ये 150-200 क्वेश्चन दिले असेल, हा तुमचा जॉब आहे की त्या 150-200 क्वेश्चनला तुम्ही कसं कमीत कमी फॉर्म मध्ये अडॅप्ट करू शकता. नेक्स्ट, क्वेश्चन्स करताना जो महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवा, 1 ते 5 क्वेश्चन करा. 1 ते 5 क्वेश्चन करा. मग चेक इट. आता बरेचदा काय होऊन जातं ना, आम्ही मुलांना असं बघतो, क्वेश्चन करत असं येतच नाही, मला सर येतच नाही म्हणून केलं नाही. येत नाही तो तुमच्याकडून कोणी अपेक्षा नाही करत आहे की तुम्हाला यायला पाहिजे. पहिल्या याच्यात तुम्हाला पहिल्यांदा नाही येते, ठीक आहे, पण ऍटलीस्ट अटेम्प्ट करा, बघा तरी, डोकं तरी लावा. पहिले 5 क्वेश्चन बघा, चेक करा बरोबर आहे की चुकीचं आहे. मग सगळे चेक झाले की त्याच्यानंतर हे 1 ते 5 क्वेश्चन यांचं एक्सप्लेनेशन बघा. जर तुम्हाला वाटतंय या 1 ते 5 क्वेश्चन मध्ये काहीतरी एक्स्ट्रा माहिती आहे आपल्याकडे जी पुढच्या क्वेश्चन साठी महत्वाची, ती माहिती त्याच क्वेश्चन पुढे लिहून घ्या. फॉर एक्झाम्पल, मी इथे एक बायोचा एक्झाम्पल घेतो. बाकी सब्जेक्ट तर मला आयडिया नाही, पण तुम्ही बाकी सब्जेक्ट मध्ये पण करू शकता. बायोचं एखादा क्वेश्चन, टाइमवरच क्वेश्चन नाही आठवत, हा पी प्लांट वर घेऊ. पी प्लांट has chromosome number dash.
पी प्लॅनचा क्रोमोझोम नंबर डॅश आहे. आता हा क्वेश्चनचा जोही आन्सर राहील तो कन्सिडर करा. आता आन्सर लिहिल मी 14, काही पण आन्सर लिहिलं. याच्यासोबत पी प्लॅनची बाकी सगळी माहिती त्याच क्वेश्चनच्या पुढे लिहून घ्या. एक तर एक छोटासा पेपर चिपकवून द्या किंवा तिथे आजूबाजू जागा असेल तिथे लिहून घ्या. मग पी प्लांटचा सायंटिफिक नेम पायसम सटायवम तिथे ऍड करून घ्या. पी प्लांटवर कोणी रिसर्च केली, मेंडल, ते लिहून घ्या. पी प्लांट मध्ये 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहे ते लिहून घ्या. म्हणजे पी प्लांटची सगळी माहिती त्याच क्वेश्चन पुढे लिहून घ्या. हे का बरं करायचंय? जेव्हा तुम्ही रिव्हिजन साठी याल, ही तयारी मी तुम्हाला कोणत्या दिवसासाठी करायला सांगतो माहिती का? 4 मार्च 2025 पासून ते 1 मे नीट पर्यंत किंवा 1 एप्रिल जेई पर्यंत किंवा 20 एप्रिल सीईटी पर्यंत. बोर्ड पासून सीईटी नीट जेईचा जो टाइम पिरियड असणार आहे त्याच्यामध्ये याचा तुम्हाला फायदा होईल की एकच जागेवर तुम्हाला सगळा कंटेंट भेटणार आहे. तुम्हाला वेगवेगळ्या बुक्स वाचायची गरज पडणार नाही. एक एमसीक्यू ची बुक तुमचं पूर्ण फिजिक्स राहील, तुमचं पूर्ण केम राहील, पूर्ण बायो राहील, पूर्ण मॅथ्स राहील, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट हे 1 ते 5 क्वेश्चन झाले, चेक केलं, एक्सप्लेनेशन झालं की यांना स्टार मार्क, डॅश किंवा एक्सप्लेनेशन देऊन टाका. हे झाल्यावर तुम्ही सॉल्व्ह कराल 6 ते 10 क्वेश्चन. 6 ते 10 क्वेश्चन झाल्यावर सेम चेक करा, एक्सप्लेनेशन वाचून घ्या आणि आता 1 ते 10 क्वेश्चन लर्न करा. 1 ते 10 क्वेश्चन काय करायचे? लर्न, पाठांतर करायचे. 5-5दा तो क्वेश्चन बोला. लक्षात ठेवा लर्न काय काय करायचंय. लर्न मध्ये तुम्हाला क्वेश्चन लर्न करायचंय, तुम्हाला आन्सर लर्न करायचंय, तुम्हाला ऑप्शन लर्न करायचंय. आता असं का बरं? कारण या वर्षीचा आन्सर म्हणजे पुढच्या वर्षीचा क्वेश्चन आहे. या वर्षीचा आन्सर पुढच्या वर्षीचा क्वेश्चन आहे. फॉर एक्झाम्पल नीट मध्ये 2017-18 साली आलेला क्वेश्चन एक एक्झाम्पल घेतो. intestinal juice is आन्सर होतं सकस एंटेरिकस. पुढच्या वर्षी त्यांनी विचारलं सकस एंटेरिकस इज, आन्सर आहे इंटेस्टायनल ज्यूस. तर या वर्षीचा आन्सर म्हणजे पुढच्या वर्षीचा क्वेश्चन, हे लक्षात ठेवा. आपण बोलतो ना क्वेश्चन रिपीट होता. अरे दादू लक्षात ठेवा सेम ऍज इट इज क्वेश्चन रिपीट नाही होत. रिपीट होणार आहे तर ते कन्सेप्ट रिपीट होणार आहे, म्हणून तो कन्सेप्ट ध्यानात ठेवणं हे आपलं काम असणार आहे. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह कराल, एक चॅप्टरच्या शेवटी येऊनपर्यंत तुमचा किमान प्रत्येक क्वेश्चन 3 ते 5दा वाचून झालेला राहील, लर्न झालेला राहील, जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. या पॅटर्न मध्ये फॉलो करताना काही अडचण आली तर मी आहे, टार्गेट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. तुम्ही कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता. फक्त एकच काम तुम्हाला तुमच्या साईडून करायचंय, अभ्यास अभ्यास अभ्यास. बाकी काही गोष्टी असेल तर आम्ही आहोतच. इथेच सांगतो, नेक्स्ट पार्ट मध्ये पुन्हा भेटेल. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर, बेस्ट ऑफ लक, काळजी घ्या स्वतःची.